खरं तर जंतर मंतरवर जे झालं त्यावरनं या देशामध्ये लोकशाही नाही तर हुकुमशाही आहे असंच म्हणण्याची वेळ आली. खरं तर आतापर्यंत देशामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या तेव्हा अघोषित आणीबाणी आहे अशी चित्र दिसत होती, असे सिम्पटम्स होते. परंतु आज ज्या पद्धतीने नीटचा पेपर फुटल्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे जे आंदोलनाला बसले होते, ज्यांचं उपोषण सुरू होतं, त्यांना ज्या पद्धतीनं सकाळी उचलून नेण्यात आलं, यावरनं असंच दिसतंय की आता या देशामध्ये तुघलकी हुकुमशाही आलेली आहे. आणि यावरच चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत. सर, आपलं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. सगळ्यात पहिला सर, जेव्हा हे आंदोलनाला सुरुवात झाली, संपूर्ण देशातनं खरं तर या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, कारण हा आपल्या घरातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या, प्रत्येक मुलाचा हा प्रश्न होता की नीट सारख्या परीक्षेचा पेपर फुटला होता. परंतु आपण बघतोय की आज कशा पद्धतीने आज जेव्हा हे आंदोलन एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला, तेव्हा थेट सोनम वांचूक यांना तर उचलून नेण्यात आलं. अत्यंत वाईट प्रकार सुरू आहे. लोकशाही नष्टच झालेली आहे असं आपण अनेक वर्षांपासून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. वेगवेगळ्या मार्गाने लोकशाही संपुष्टात आणण्याचे प्रयत्न होतात आणि त्याचं खूप मोठं नियोजन केलं जात आहे आणि त्याच्यामध्येच आंदोलन दडपून टाकणे, विरोधी आवाज संपवून टाकणे, हे प्रकार सातत्याने सुरू आहे. आपण आता बघतो की सोनम वांगचुक सरांना ज्या पद्धतीने उचललं, पडदे लावण्यात आले. या पडद्यांच्या मागे काही सत्य लपवायचं आहे, सत्य दाबून टाकायचं आहे, सत्याचा आवाजच दाबून टाकायचा आणि मारून टाकायचा, ही प्रवृत्ती जी भारत सरकारची आहे ही अत्यंत चुकीची आहे असं मला वाटते. तिथे त्यांच्या सोबत असलेल्या मुलांनी जे सांगितलं की चल बे साले असं म्हणून त्यांना उचललं. आता अशी शिवीगाळ करणं एखाद्या शिक्षण तज्ज्ञाला, एका विचारवंताला, एखाद्या बुद्धिवादी माणसाला की जो भारताचं भलं चाहतो, जो इथल्या सगळ्या जनतेच्या मुलांचं भवितव्य शैक्षणिक दृष्टिकोनातून चांगलं झालं पाहिजे, शिक्षण व्यवस्था परिवर्तन झालं पाहिजे याच्यासाठी बोलतो, त्याला पोलीस जेव्हा शिवीगाळ करून उचलतात तेव्हा त्यांना तशा प्रकारचे आदेश दिलेले असतात हे समजून घेतलं पाहिजे आपण. पोलिसांची एवढी हिंमत होत नाही. पोलिसांची पण मुलं स्पर्धा परीक्षांना आणि इतर पात्रता परीक्षांना बसत असतात. त्यामुळे त्यांना तशा ऑर्डर दिल्या जातात, तशा शब्दात सांगितलं जाते आणि त्याचं रिफ्लेक्शन किंवा पर्क्युलेशन आपण पाहतो की सोनम वांगचुक यांना उचलताना त्यांना अक्षरशः शिवीगाळ करून फरफटत उचललेलं आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे असं मला वाटते, रश्मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण व्यवस्थेच्या परिवर्तनाबद्दलच नाही तर एकूण व्यवस्था परिवर्तनाबद्दल कोणी बोलायचंच नाही का? हा मुद्दा एक महत्वाचा म्हणून आपण घेतला पाहिजे. तर ह्यालाच मला खरं तुम्हाला जोडून घ्यायचं होतं की कोणताही विषय निघाला, म्हणजे समजा आपण सरकारच्या कोणत्याही धोरणात्मक गोष्टींवर टीका केली तर तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही पाकिस्तानला निघून जा. अगदी महाराष्ट्रामध्ये तुम्ही टीका केली की सांगितलं तर असं की तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करताय. हा कोणता नवीन ट्रेंड आला आहे की पेपर फुटले तरी बोलायचं नाहीये, त्यासाठी कोणी आंदोलन करते तरी बोलायचं नाही, सरकारला संवादच साधायचा नाहीये, मग तो कोणी असू दे, विद्यार्थी असो काही असो, फक्त मन की बात सुरू आहे. हो. नाही, याच्यामध्ये काय आहे की मोदी हे नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी असलेले एक नेते आहेत आणि स्वतःच्याच मर्जीने वाटेल तसं वागायची परवानगी त्यांना बहुमताने जणू काही दिलेली आहे. असा बहुमताचा एक गर्व, दंभ त्यांना झालेला आहे आणि त्यामुळे काय होतं की बळाचा वापर करून उपोषण स्थळावरून बळजबरीने अ, एखाद्या व्यक्तीला हलवणं बेकायदेशीर पद्धतीने, म्हणजे आता त्यांना हलवलेलं आहे, त्यांना पोलिसांनी सांगितलं की आम्ही ताब्यात घेतलेलं आहे वगैरे, या गोष्टी असेल तरी ज्या पद्धतीने त्यांना उचलण्यात आलं, ते अपहरणच आहे. म्हणजे त्यांना किडनॅपच केला एक प्रकारे सरकारने. आणि हा त्यांना किडनॅप करण्याचा प्रकार नाही, तर लोकशाहीचा आवाजच किडनॅप करायचा आहे त्यांना. आणि त्यामुळे मला असं वाटते की हे जे सत्तेतले हुकुमशहा आहेत, ते खरं तर मुळात भ्याड आहेत, भित्रे आहेत, अत्यंत घाबरट आहेत. पण सध्या बहुमताने त्यांच्या बाजूनी लोक असल्यामुळे त्यांना वाटते की संसदेमधलं बहुमत म्हणजे सर्व काही आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये जेव्हा जेव्हा ज्यांना ज्यांना ज्या ज्या नेत्यांना असं वाटलं की आपल्याकडे बहुमत असल्यामुळे आपण ताकदवान आहे, त्यांना त्यांना लोकांनी कमी केलेलं आहे. त्यांचं काय म्हणतात ना, कट केलेलं आहे त्यांना. आता ही गोष्ट वेगळी आहे, रश्मी, की प्रत्येक वेळेस जनता एक वेगळं मॅन्डेट देत असते हे आपल्याला दिसते. 2014 नंतर किंवा 2019 नंतर जास्त प्रमाणात ते झालं की मॅन्डेट एक वेगळंच आहे लोकांनी दिलेलं कदाचित, परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या करून, संविधानिक क्लुप्त्या करून त्यातून विजय संपादन करण्याचे जे प्रकार वाढलेले आहेत, म्हणून ही मगरुरी वाढलेली आहे. लक्षात घ्या की आम्ही चोरी करून निवडून येऊ शकतो आणि या लोकांना काहीच करता येत नाही. आणि म्हणून मग आमचा धर्मेंद्र प्रधान असेल, तो काही पण करेल, कशा पद्धतीने शिक्षणाबद्दलचा बोजा वाजवेल, पण विद्यार्थ्यांनी एकत्र यायचं नाही, त्याबद्दल कोणी बोलायचं नाही.
ही जी अरेरावी आहे ना, ही अत्यंत वाईट आहे असं मला वाटतंय. एकदा रस्त्यावर जर लोक उतरले याच्या निमित्ताने, तर हे सरकार टिकणार नाही, जागेवर राहणार नाही. मोदी शहांच्या त्या कोण तो दलाल व्यापारी जो आहे अदानी, त्यांनी किती एअरपोर्ट आपल्या ताब्यात घेतलेले असते तरी पळून जाण्यासाठी रस्ता लोक देणार नाही, हे यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सर पण ही क्रोनॉलॉजी बघा सर, पहिला नीटचा पेपर फुटला होता, त्यानंतर आपण बघितलं की जंतर मंतरला आंदोलन तर कधीपासून सुरू होतं, सोनम वांगचुक सर तर कधीपासून उपोषणाला बसले, त्यांचं वजन कमी होतं त्याचे देखील अपडेट्स होत होते. परंतु आता जेव्हा संसदेचं अधिवेशन आलंय 20 तारखेला संसदेपर्यंत आंदोलन जाणारे लोक पोहोचणार आहेत तिथपर्यंत, ह्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने पहाटे कुठेतरी ही कारवाई करण्यात आली. आणि लोकशाहीमध्ये जो एक संवाद असतो की कोणीतरी जाऊन बोलणं, कधी आंदोलन सुरू झालं की मंत्री कुठला तरी येऊन तुमच्या बरोबर चर्चा करतो, ही कुठलीच प्रोसेस आता ह्या सरकारच्या काळात दिसत नाहीये. नाही, ड्यू प्रोसेस ज्याला आम्ही कायद्यात म्हणतो ना, की कायद्याची योग्य प्रक्रिया ही कोणतीच करायची नाही, हा हुकुमशाहीचा स्वभावच आहे. आणि त्यामुळे जसं मी सांगितलं की मुळात ते भित्रे असतात, तेव्हा ते हुकुमशाहीच्या आवरणाखाली स्वतःला फार आपण कठोर आहे, ताकदवान आहे असं दाखवत असतात. आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल की जरी 6 वाजता सोनम वांगचुक यांना तिथून हलवण्यात आलं, अटक करण्यात आली, उचलण्यात आलं असं आपण म्हणू, तरी प्रत्यक्ष कारवाई रश्मी 3 वाजतापासून झालेली आहे. 3 वाजता तिथे पोलीस आले, 3 वाजतापासून वेगवेगळ्या पोलिसांचा गराडा टाकण्यात आला. त्यानंतर तिथले सगळे मोबाईल फोनचे सगळे जे नेटवर्क आहेत ते बंद करण्यात आले. म्हणजे एक प्रकारे सगळ्या प्रकारची अभिव्यक्ती, संवादाची साधनं किंवा माहिती पोहोचवण्याची साधनं बंद करण्यात आले. आणि त्यानंतर मग तिथे पडदे वगैरे लावून, ते पांढऱ्या बेडशीट ते घेऊन गेले होते लोक पोलीस. त्यांनी ते पडदे लावून त्यांना तिथून हलवलं. आता हे हलवलं असताना सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण जर कायदा बघितला तर कुणीतरी एका माणसाने उच्च न्यायालयात दिल्लीच्या याचिका केली. सोनम वांगचुक यांची तब्येत फार खराब आहे तब्येत आणि खराब. त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. आता हे लोक कोण आहेत पिटिशन करणारे? म्हणजे सोनम वांगचुकवर एवढं प्रेम करणारा कोण माणूस आहे? बरेचदा आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो आपण, तेव्हा असं दिसते की सरकार पुरस्कृत असे काही लोक येतात, जे अशा प्रकारच्या याचिका करतात आणि उच्च न्यायालयातून किंवा सर्वोच्च न्यायालयातून काहीतरी निर्णयाच्या स्वरूपात घेऊन त्या आंदोलनाला खीळ मारण्याचा प्रयत्न करतात. आता इथे सुद्धा एक गोष्ट रश्मी लक्षात घेतली पाहिजे, की सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जबरदस्तीने फीड करा असं म्हटलेलं नाही. जबरदस्तीने अन्न त्यांना द्याच याबद्दल उच्च न्यायालयाने एकही शब्द काढला नाही. त्यांनी केवळ काय म्हटलं, की त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि काळजी घ्या. त्यांच्या तब्येतीची काळजी घेणारी यंत्रणा उभी करा. एवढं सांगितलं. आता सरकारला हे निमित्त मिळालं, की काळजी घ्या म्हटलेलं आहे, आम्ही काळजी घेतो आहे. त्यामुळे यांना आता दवाखान्यात नेणं आवश्यक आहे. एक सर पण ही कोणती काळजी आहे की अबे साले असं म्हणून जबरदस्ती नेणं आणि पडदे लावण्यात आले की म्हणजे तुम्हाला दिसूच नाही की तुम्ही काय करताय, हे काय कोर्टाचे आदेश होते? नाही, हे कोर्टाचे आदेश नव्हतेच ना. त्याच्यामुळे काय होते, की सुरक्षेचा अतिरेक करून आम्ही सुरक्षेसाठीच सगळं करतोय असं दाखवून त्याखाली काहीही करायचं, त्याला आपली जणू सगळ्यांची संमती आहे, अशा स्वरूपातच हे लोक वागत असतात. म्हणून एक आणखी मुद्दा मला त्यातला सांगायचा आहे, की उच्च न्यायालयाने जर जबरदस्तीने अन्न देऊ नका, अन्न द्या असं म्हटलेलं नाही, तर अन्न त्यांना देण्याची गरज नाही. सत्याग्रही माणसाचं महत्व याच्यासाठी आहे, की तो सत्याग्रह करणारा जेव्हा म्हणतो, की जरी 20-21 दिवस झालेले आहेत तरी माझी मानसिक शक्ती अजूनही आहे, की मी अजूनही हे उपोषण पुढे नेऊ शकतो. मला काही प्रॉब्लेम झालेला नाही. तेव्हा त्याचं मेंटल स्टेट ऑफ माइंड जे आहे ते महत्वाचं आहे. आणि त्यामुळे त्याची आत्मिक शक्ती जर त्याला सांगत असेल, की मी करतो. म्हणजे आपण पाहिलं ना जी.डी. अग्रवाल यांनी 98 दिवस, 90 दिवस उपोषण केलेलं आहे. त्यामुळे असं नाही आहे, की उपोषण लोकं करू शकत नाही. तेव्हा त्यांच्या आत्मिक शक्तीचा विचार सुद्धा केला पाहिजे. आणि केवळ तो माणूस 21 दिवस झाले म्हणून आता उचलण्यायोग्य आहे, काळजी योग्य आहे आणि काळजी घेण्याची सगळी जबाबदारी सरकार म्हणून आमचीच आहे आणि मग आम्हाला त्याच्याखाली हुकुमशाही राबवली तरी चालेल, असा जो दिल्ली पोलिसांचा वापर करण्यात आलेला आहे सरकारतर्फे, तो अत्यंत निषेधार्ह आहे असं माझं मत आहे. तर दिल्ली पोलीस खरं तर अमित शहांच्याच अंडर येतात, ते गृहमंत्री आहेत, पंतप्रधान देशाचे आहेत, ते तर नेहमी परदेशातच फिरत असतात. तर एकूणच आपण असं म्हणायचं का की आता ही अमित शहा यांची तुगलकी कारवाई आहे? अमित शहांची असेल किंवा मोदींची असेल, पण अमित शहा आणि मोदी साधारणतः निर्णय एकत्र घेत असतात. आता सध्या मागच्या काही 4-5 महिन्यांमध्ये मोदी आणि शहा यांच्यामध्ये बेबनाव आहे. त्यांच्या काही टीम तयार झालेल्या अंतर्गत. महाराष्ट्रामध्ये तर स्वतः अमित शहांचा एक स्वतंत्र बीजेपी पक्ष आहे, शिंदे नावाचा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर अमित शहांना आता आपण पुढचे पंतप्रधान आहे दाखवण्यासाठी सगळे सूत्र हातात घ्यायचे असताना
अशा प्रकारच्या काही कारवाया करून ते हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की मी ताकदवान आहे. आणि भित्रा माणूस जो असतो, डरपोक जो असतो, त्याला ताकदीचं प्रदर्शन केल्याशिवाय मी ताकदवान आहे दाखवता येत नाही असंच वाटत असते. त्यामुळे याच्यातला खरा ताकदवान माणूस कोण आहे? तर खरा ताकदवान माणूस सोनम वांगचुक आहे. खरा ताकदवान कोण आहे? तर अभिजित दिपके आहे. त्यानंतर सोनम वांगचुक यांची बायको आहे जी ताकदवान आहे, जे या बलाढ्य ताकदीशी लढत आहेत आणि त्याच्यासोबत सामान्य जनता उभी आहे. विविध राजकीय पक्षाच्या लोकांनी आता त्यांना पाठिंबा दिलेला आहे. 20 तारखेला मोर्चा काढायचाच हा निर्धार लोकांचा आहे. मी रश्मी तुला हे सांगू शकतो, की जेव्हा भारतामध्ये रस्त्यावर निदर्शनं झालेले आहेत, तू पण हे पाहिलेलं आहे एक पत्रकार म्हणून तुझं निरीक्षण सगळं आहे, तू लिहत असते याच्याबद्दल, की शेतकऱ्यांचं जेव्हा आंदोलन झालं, तेव्हा सुद्धा यांनी अशाच गमतीत ते घेतलं. 70 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आणि तेव्हा शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला घाबरून शेवटी सरकारला तिन्ही ते राक्षसी स्वरूपाचे कृषी कायदे परत घ्यावे लागले होते. त्यामुळे जेव्हा रस्त्यावर लोक उतरतात ना, तेव्हा सरकारला नमावच लागते हा इतिहास आहे. कारण की धडधडीत अन्याय आता हे करू शकत नाही. आणि त्यामुळे आता सध्या जी दडपशाही सुरू आहे, ते केवळ हिमनगाचं टोक आहे. अजूनही दडपशाही काही प्रमाणात वाढेल अशी शक्यता आहे. पोलिसांच्या बळाचा मोठा हिंसक गैरवापर दिल्लीमध्ये 20 तारखेपर्यंत होताना आपल्याला दिसेल, ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. तर म्हणजे तुम्ही कुठेतरी ही भीती दाखवताय की 20 जुलैचा जो मोर्चा आहे संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तो होऊच नये, ह्यासाठी अजून कठोर पावलं उचलली जातील. हो, खूप कठोर पावलं उचलले जातील. यामध्ये सहभागी असलेल्या लोकांचं गुन्हेगारीकरण केलं जाईल. अनेकांवर काही केसेस लावल्या जातील, अनेकांना नोटीस पाठवल्या जातील. त्यामुळे कायद्याचा आणि पोलिसी व्यवस्थेचा मोठा गैरवापर आपल्याला पुढच्या 2 दिवसात दिसेल. 20 तारखेला त्याचा परमोच्च बिंदू गाठला जाईल कदाचित. आणि जसं मेट्रो बंद करणे, म्हणजे जंतर मंतर पर्यंत लोकांना जाताच येणार नाही अशी व्यवस्था करणे, मग मोबाईल जाम करणे सगळ्यांचे, म्हणजे नेटवर्क जाम करणे, हे प्रयोग होतील. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या काही बनावट लोकांना त्याच्यामध्ये घुसून तशा प्रकारच्या घुसवणं. बातम्या, ज्याला आपण गोदी मीडिया म्हणतो, जो शरण गेलेला मीडिया आहे आणि ज्यांना स्पाईनच नाही असे माध्यमकर्मी ते दाखवतील खोट्या आणि चुकीच्या बातम्या. डीप फेक इमेजेस काही तयार केल्या जातील, त्याचाही वापर होईल. त्यामुळे या सगळ्यांचा वापर करणं हे हुकुमशाहीचं एक महत्वाचं लक्षण आहे. त्याचा वापर आपल्याला आता होताना दिसेल. सर, एक प्रश्न आहे. असं म्हणतात की लोकांची स्मरणशक्ती खूप छोटी असते. नीटचा पेपर फुटला, त्यानंतर त्यांनी पुन्हा नीटची परीक्षा जाहीर केली आणि कालच आपल्याला माहिती आहे नीटचा निकाल देखील लागला. कुठेतरी सरकार नीट हा प्रश्नच संपवून टाकते का? कारण आता विद्यार्थी जे आहेत ते आपल्या ऍडमिशनला लागणार आहेत. तर मुळात विद्यार्थी आणि पालक जे हा विषय विसरून जातील आणि सरकार आपला जो अजेंडा आहे तो राबवून नेतील. असं पण प्लॅनिंग केलं असं दिसतंय का? असं दिसते, पण कसं आहे, लोकांना हे कळलेलं आहे की हे कोणत्याही परीक्षा हँडल करू शकत नाही. कारण की मुळात मोदी असतील ते काही कोणत्या परीक्षेला बसून फार चांगल्या मार्कांनी पास झालेले काही ते व्यक्ती नाही. खोट्या खोट्या सर्टिफिकेटच्या आधारे आपल्यासमोर प्रोजेक्शन दिलेले हे नेते आहेत. त्यामुळे यांना परीक्षा किंवा परीक्षेचं गांभीर्य, त्याच्या प्रोसेस बद्दलची कोणती फिकीर अशी नाही. आम्ही सातत्याने हे म्हणत आलेलो आहे की बदलो बदलो आज की शिक्षा नाही तो मागणी होगी भिक्षा. कारण की एका 3 तासाच्या परीक्षेवर आधारित कोणाचं तरी संपूर्ण बुद्धिमत्तेचं मूल्यांकन करणारी परीक्षा पद्धती इथपासून विचार करायला पाहिजे. अशा वेळेस मग प्रायव्हेट एजन्सीला नीट परीक्षा घ्यायला सांगायची, सगळ्या परीक्षांचं आउटसोर्सिंग करायचं. मग तुम्ही सरकार म्हणून काम काय करता? म्हणजे महत्वाच्या तुमच्या शिक्षण मंत्री म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही सगळ्या पैशाच्या आधारे इतरांना देता. मग ज्यांना तुम्ही देता त्या सगळ्या जबाबदाऱ्या ते सुद्धा RSS शी संबंधित लोक असतात. मग आम्ही काही शंका व्यक्त केल्या की तुम्हाला लगेच हे म्हणायला तुम्ही मोकळे जात की तुम्ही सगळे देशद्रोही आहे. माझं म्हणणं आहे की लोकशाहीवर प्रेम करणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करणारे आणि त्यांना भारताचे आधारस्तंभ मानणारे, लोकशाहीमध्ये लोकतंत्र असलं पाहिजे असं मान्य करणारे आणि संविधानावर अतोनात प्रेम करणारे अनेक लोक आहेत, जे कोणत्याही राजकीय पक्षात नसले तरी ते जनतेसाठी बोलत राहतात. मला असं वाटते की त्या लोकशाहीचा आदर आपण कधी करणार हा प्रश्न आहे. सोनम वांगचुक यांचं उपोषण दबावाखाली, दडपणाखाली संपवण्याचा प्रयत्न होत असेल तरी मला आता एक बॅटन काय रिले स्पर्धा सुरू झालेली आहे असं दिसते, की त्यांच्या हातातला तो झेंडा आता अभिजित दिपकेनी पुढे घेतला आणि त्यांनी आता स्वतःचं उपोषण जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आंदोलन हे जारी राहणार हे आता पुढे सिद्ध होत आहे. त्यामुळे 20 जुलैला आता खूप अंतर नाही, घोडा मैदान जवळ आहे. सरकारची मोठी परीक्षा होणार आहे. विरोधी पक्षांच्या सोबत पण हे सगळं आंदोलन उभं आहे. आणि म्हणून मला वाटते की
जी जयप्रकाश नारायण यांच्या वेळेस एक मोठी घोषणा झाली होती की जनता आ रही है अब सिंहासन खाली करो. आणि त्यामुळे हुकुमशहाला जावं लागणार आहे देशातून. मी तुला सांगतो की मोदी आणि शहा हे दोघ जण आणि महाराष्ट्रातले काही नेते हे भारतातून पळून जाणार एक दिवस. आणि तो दिवस आता काही दूर नाही आहे. त्यामुळे तुम्ही किती पण माच करा, लोकशाही कोणाचाही माच सहन करत नाही. शेवटी लोकशाही लोकांसाठी आहे. आणि लोकांना तुम्ही नगण्य किंमत देत असाल तर लोकशाही तुम्हाला धडा शिकवणार. तर पण अभिजितवर पण आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी म्हणजे त्याला मारहाण झाली, त्याच्यावर देखील शाई जी आहे ती फेकण्यात आली. म्हणजे अशा पद्धतीचे अटॅक जे आहेत, ही मोडस ऑपरेंडी आहे ती पुन्हा पुन्हा दिसून येते. हे बघ कसं आहे माहिती आहे का, भाडोत्री आणि अंधभक्त हं, हे दोघं खूप मोठ्या संख्येने आहेत सरकारकडे. आणि मग त्याच्यामुळे त्यांना सोडायचं, त्या बिथरलेल्या डोक्यांचा वापर करायचा, त्यांना तिथे पाठवून शाई फेकायला लावायची, असे कृत्य केले जाऊ शकतात. दुसरा हा सगळ्या पैशांचा खेळ आहे. आता आजची सत्ता म्हणजे काय आहे? पैशांचा खेळ आहे. यांचं काही संघटन खूप ताकदवान आहे का? एकमेकांशी जेव्हा आर्थिक हितसंबंध असलेले सगळे नेते आहेत, तेव्हा ते पैसे लावून असे लोक तिथे पाठवू शकतात, काही युवकांना पाठवू शकतात आणि त्यांना दुष्कृत्य करण्यासाठी पुढाकार घ्यायला सांगू शकतात. त्यामुळे अभिजित दिपकेवर फेकलेली शाई ही केवळ त्याच्या चेहऱ्यावर पडणार नाही आहे, ही संविधानावर पडणार आहे. आपल्याला संविधानावर एक डाग लागू द्यायचा नाही असं ठरवलेले लोक आहेत ना भारतामध्ये. त्यामुळे ते सगळे या या सगळ्यांचं बघत आहेत. आणि गावागावात हे लोक आता जे आंदोलन करतात, म्हणजे मला आता जे फोन येतात की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, अक्षरशः अमरावतीवरून, चंद्रपूर जिल्ह्यातल्या एखाद्या तालुक्यातून, किंवा आता मला फोन आला कुठून आपलं रायगड जवळ जे आहे एक गाव तिथून आला, पुरंदरवरून आला, पुण्यामध्ये आंदोलन होत आहे, अमरावतीमध्ये होत आहे, मी सांगितलं जसं साताऱ्याजवळ होत आहे. प्रत्येक ठिकाणी मुलं जमत आहेत आणि आंदोलन करत आहेत. आता हे मोदी सरकारने खूप हलक्यात घेणं त्यांना खूप महाग पडणार. कारण की एका प्रश्नावर लोक एकवटत असतात, पण त्यांना अनेक प्रश्न माहिती असतात, तेव्हाच त्या एका प्रश्नाला प्रतिसाद देत असतात. तर ह्या देशामध्ये पिढ्या होऊन गेल्या. जसं आपल्या पिढीने आंदोलन बघितले, आमच्या पिढीने अण्णा हजारेंचं आंदोलन बघितलं. आता ही जेन झी आहे. हे खरं तर पुढचे नागरिक आहेत, हे खरंच पुढचे मतदार आहेत. पण खरंच ह्या जनरेशनला म्हणजे जे सरकारला वाटते की इंस्टाग्रामवर आपण एक दुसरा मुद्दा दिला तर हा मुद्दा विसरले जात. तर खरंच जेनझी किंवा हा जो आपला उद्याचा नागरिक आहे तो तेवढा जबाबदारी आणि त्यांना ह्याची झळ समजते का की ह्या सरकारला कोणती जबाबदारी घ्यायची नाही. इतकं धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी हे सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. असं काय आहे की ह्या सरकारला वाटतंय की हे काही करू शकतात आणि खरंच ही जेनझी किंवा हे नागरिक यांना एवढ्या ह्याची जाणीव आहे का की हा मुद्दा इतका महत्वाचा का आहे हे किंवा बघा, आज जे झालंय ते किती भयंकर आहे. धर्मेंद्र प्रधान यांना राजकीय पदमुक्त ते करणार आहेत आता लवकरच. त्यांनी ते ठरवलेलंच आहे. पण आता विषय काय होतो सरकारचा, की इगोचा पॉइंट असा तयार होतो की आम्ही यांना काढल्यावर यांना क्रेडिट मिळणार. मग यांच्यामुळे हे झालं हे वाटायला नको म्हणून आंदोलन संपवायचं आणि नंतर मग आम्ही रेग्युलर नियमित जे रिशफल करतो आहे मंत्रिमंडळाचं, त्याच्यानुसार कार्यक्षमता वाढवण्यासाठी आम्ही हे मंत्रिमंडळ विस्तार करतोय असं दाखवून मग त्यांना मंत्रिपदावरून त्यांना काढायचंच आहे. हे आपण ऐकतोय आता काढायचंच आहे त्यांना. म्हणजे इव्हन गडकरींचा पण ते नंबर लावणार असं कळत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटते की सरकारने इगोचा मुद्दा करणं हे सुद्धा अत्यंत तकलादूपणाचं लक्षण आहे. इगो कशाच आहे? आपल्याला लोकांसाठी आपण जर काम करत असू तर आपल्याला सरकार म्हणून इगो नसला पाहिजे. पण मोदी अ, हे स्वतः एक व्यक्तिमत्व म्हणून कणाकणानी इगोनी भरलेले व्यक्ती आहे. आणि त्यामुळे त्यांचं हे वागणं साहजिक आहे. नार्सिसिस्ट पर्सनॅलिटीला हे शोभणारच आहे. आणि त्यामुळे अमित शहा आणि मोदी या गुंड प्रवृत्ती असल्यामुळे त्यांना तशा पद्धतीने आपल्याला समजून घेता आलं पाहिजे असं म्हणून. तर आपण एक खरं तर खूप मोठा प्रवास बघितलाय. ह्या देशाला स्वातंत्र्यच मुळात उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून मिळालं, अहिंसेच्या माध्यमातून मिळालं. 2014 आधी आपण अण्णा हजारे यांचं देखील आंदोलन बघितलं होतं लोकपालसाठी. आणि 2014 नंतर जसं आपण शेतकऱ्यांचं आंदोलन म्हटलं होतं तेव्हा जर पंजाबच्या निवडणुका आल्या म्हणजे हम्म. निवडणुकांमध्ये आपल्याला फटका बसू शकतो म्हटल्यावर त्यांनी कायदे मागे घेतले. आणि आता आपण बघतोय की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जे एक आंदोलन आलं त्याला देखील चिरडण्याचा प्रयत्न होत आहे. हा केवढा मोठा प्रवास आणि स्थित्यंतर जे आहे ते तुम्ही बघताय. हो. नाही, खूप मोठा प्रवास आहे लोकशाहीचा सुद्धा. लोकतंत्र आपण त्याला म्हणतो. खरं लोकशाही हा शब्द पण मला बरेचदा वाटत नाही योग्य आहे म्हणून. लोकतंत्र आहे की लोकांसाठी ते तंत्र म्हणून
काम केलं पाहिजे, त्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो. म्हणून मग डॉक्टर आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामध्ये कोणीच मोठा नाही, कोणी वरचढ नाही. तर आपण एक काय म्हणतो आपण, सत्तेचं संतुलन ठेवणारं सूत्र संविधानात वापरलेलं आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कदाचित तेव्हा याची कल्पना नसेल की असे काहीतरी उद्धट लोक येतील जे संविधानामधल्या सुद्धा काही उणिवा, कमतरता शोधून त्या जागांचा गैरवापर करतील. आणि त्यामुळे कदाचित सगळ्या गोष्टी लेखी स्वरूपात लिहिलेल्या नाही, परंतु पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, गृहमंत्री कोणी असो, त्यांनी आपल्या शपथेला जागलं पाहिजे. ही तर संविधानाची अपेक्षाच आहे की नाही. तुम्हाला राष्ट्रपती शपथ देतो किंवा राज्यपाल शपथ देतो, मंत्री पदाची तुम्ही शपथ घेता, तेव्हा तुम्ही लोकांप्रती समर्पित जीवन तेव्हापासून जगायला लागले पाहिजे. पण तसं दिसत नाही. ते पक्षाप्रती समर्पित जीवन जगणारे लोक आहेत. आणि केवळ पक्ष वाढला पाहिजे हे म्हणताना म्हणतात देशप्रथम, पण यांचा पक्ष प्रथम आहे, धर्म प्रथम आहे. आणि तिथे सगळा प्रश्न तयार होतो की मग पक्ष प्रथम असेल तर पक्षाला बाधा पोचणारी कोणतीही कृती, पक्षावर होणारा आरोप आपण सहनच करायचं नाही. राजकीय पक्ष म्हणूनच आपण सतत वागत राहायचं आणि लोकांसाठी काम करण्याची भूमिकाच घ्यायची नाही. हे अभिजित दिपकेच्या आंदोलनातून मुख्यतः समोर आलेलं आहे. आता कॉक्रोच हा शब्द काही त्यांनी काढला का शोधून? तुमच्याच पसंतीचे असलेले किंवा तुमच्याशी फेवरेबल वागणारे एक सरन्यायाधीश भारताचे, त्यांनी तो शब्द उच्चारला आणि त्याच्यातून ते कॉक्रोचचं ते आंदोलन सुरू झालं. मग आता तुम्हाला जर कोणालाही झुरळ म्हणायची परवानगी आहे असं तुम्ही समजत असाल तुमच्या जातीमुळे, धर्मामुळे, पदामुळे, तर मग त्याला लोक आव्हान देणार आणि ते आव्हान तुम्हाला सहन करता आलं पाहिजे असं मला वाटते. त्यामुळे मन की बात सोडून आता मोदींनी जन की बात समजून घेतली पाहिजे, नाहीतर त्यांना उशीर झालेला असेल. तर 2024च्या निवडणुकीमध्ये लोकसभा विशेषतः जो फटका नरेंद्र मोदींना बसलाय आणि त्यानंतर जर त्यांची पूर्ण वर्तणूक आपण जर बघितली तर ती संवाद सोडून फक्त एकतर्फी, मला जे वाटतं तेच मी सांगणार अशी. आज 2026 आपण अर्ध्यापर्यंत आलं आणि बघितलं की एक विद्यार्थ्यांसाठीचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. 2029 पर्यंत कुठे जाईल? कारण कोणीही टीका केली तर तुम्ही देशद्रोही आहात असाच ठपका लागलेला आहे, महाराष्ट्र असो किंवा देशात असो. 2029 पण अजून हे किती संकट जे आहे आपल्या देशावर, लोकशाहीवर किती गडद होईल असं तुम्हाला वाटतं? मोदी सरकारने जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबणं सुरूच ठेवलं, अशा पद्धतीने आता जे वागत आहेत तसंच वागणूक त्यांची कायम राहिली, तर मला वाटते की 2029 पर्यंत ते सत्तास्थानी असणार नाहीत. 2029च्या आधीच त्यांना पायउतार व्हावं लागेल ही जास्त शक्यता आहे. आज खरं तर जे घडलं जंतर मंतरवर ते लोकशाहीचा एक खूप काळा अध्याय असंच म्हणावं लागेल. कारण आपला देश मुळात स्वतंत्र झालाय उपोषणाच्या माध्यमातून, अहिंसेच्या माध्यमातून. परंतु जेव्हा सोनम वांगचुक यांच्यासारखे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ तिथे आंदोलनाला बसले तेव्हा पडदे झाकून त्यांना नेण्यात आलं आणि हीच खरं तर हुकुमशाहीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झाली असं म्हणावं लागेल. हे काय नवीन मध्ये आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.